तर राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे 2 दिवस उरलेले आहेत। अयोध्या नगरीमध्ये मात्र जोरदार तयारी सुरू आहे। राम मंदिर कॉरिडॉरला आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। मंदिरात चोख अशी सुरक्षा व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, सध्या काय वातावरण पाहायला मिळते अयोध्येत? नक्कीच राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला 2 दिवस उरलेले आहे। मी सध्या मंदिर परिसरात आहे आणि हा राम मंदिर कॉरिडॉर आपण माझ्या मागे बघू शकतो। सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून सर्वसामान्यांना या कॉरिडॉर पासून मंदिरापर्यंत प्रवेश बंद आहे। आजपासून दर्शनही बंद आहे। चोख पोलीस व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण कॉरिडॉर आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलेला आहे। जे फुलं त्या ठिकाणी लागलेले आहे सजवण्यासाठी ते कोलकात्यावरून फुलं आलेले आहेत। त्याचं वैशिष्ट्य असं आहे की 5 दिवस हे फुलं जे आहे ते कोमेजणार नाही। त्यामुळे 22 तारखेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ही तयारी आपण या ठिकाणी बघू शकतो। सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून 2 दिवस, आज आणि उद्या सर्वसामान्यांना प्रवेश बंद आहे, दर्शन बंद आहे। त्यामुळे काही लोक जे आहेत ते परत जात आहेत, परंतु तयारी आपण या ठिकाणी बघू शकतो। हे बघा, आकर्षक सजावट आहे हा संपूर्ण कॉरिडॉर। आणि हा परिसर मी तुम्हाला दाखवतो बघा। राम मंदिर परिसरामध्ये अजूनही लोक येत आहेत दर्शनासाठी आणि परत जात आहे। महाराष्ट्रातून काही लोक आलेले आहेत, त्यांना विचारा कुठून आले? मी वाशीपारा, धाराशिव, महाराष्ट्र। दर्शन झालं? दर्शन आज झालेलं नाही, कालपर्यंत दर्शन चालू होते, परंतु आता बहुतेक काही ठराविक लोकांना दर्शन चालू आहेत, नंतर दर्शन सुरू होणार। नक्कीच हे बघा, दर्शनासाठी आलेले आहे, परंतु आज दर्शन बंद आहे। तुम्ही आले दर्शन? महाराष्ट्र जळगाव। दर्शन झालं का आज? नाही, अजून नाही। 2 दिवस 3 दिवस बंद आहे म्हणे। आपण हे महाराष्ट्रातून भाविक आलेले आहे, परंतु आता दर्शन जे आहे ते या ठिकाणी होणार नाही। हा संपूर्ण रामपथ आहे, या ठिकाणी सुद्धा रिस्ट्रिक्शन्स लावण्यात आलेले आहे। सुरक्षेच्या कारणास्तव हे सगळे रिस्ट्रिक्शन्स लावलेले आहे। 21 आणि 20 आणि 21 2 दिवस दर्शन बंद। 22ला लोकार्पण सोहळा, भव्य दिव्य असा सोहळा, आणि त्यासाठी देशभरातील आणि जगातील काही महंत जे आहे ते अयोध्येमध्ये यायला सुरुवात झालेली आहेत। त्यांच्या देशातील प्रमुख महंतांच्या साक्षीनं हा लोकार्पण सोहळा जो आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। त्यानंतर 23 तारखेपासून सकाळी 7 वाजतापासून सर्वसामान्यांना नवीन मूर्तीचं दर्शन जे आहे ते घेता येणार आहे। संपूर्ण अयोध्या नगरी रामललाच्या स्वागतासाठी सज्ज आहे। जणू काही दिवाळीसारखी मोठी दिवाळी या ठिकाणी साजरी केली जाते। अगदी, आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद गजानन या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।